राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात। सद्गुरु श्री गंगागिरी महाराज की, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज की, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भवानी हर 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 हर, जय श्री राम। आज परमपूजनीय हबप रामगिरी महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रणाम करून त्यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी माझ्यासोबत आलेले माझे सहकारी राज्याचे मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील जी, श्री गिरीश महाजन जी, विशेष रूपाने या ठिकाणी आलेले सुदर्शन चॅनलचे मालक आणि कर्मठ हिंदुत्ववादी असे सुरेश चव्हाणकेजी, मंचावर उपस्थित आमचे सहकारी रमेश बोरनारेजी, विठ्ठलराव लंघेजी, अमोल खताळजी, त्याचप्रमाणे धनंजय दुर्डे पाटील, अविनाश गलांडे पाटील, दिनेश परदेशी, अक्षय महाराज भोसले, आमच्या सहकारी स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदासजी मुरकुटे, भानुदास भाऊसाहेब कांबळे, कैलासजी पवार, बसवराव मंगरुळे, राजेंद्र पिपाळा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, त्याचप्रमाणे श्री वीरेंद्र मिश्रा, श्री विनय राठोड, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी इतक्या विराट संख्येने उपस्थित असलेल्या, पहिल्यांदा तर रक्षाबंधन येत आहे त्यामुळे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सर्व माझ्या भाविक बंधूंनो, आज मी मुंबईवरनं आलो आणि मुंबईवरनं आमचं विमान उडाल्यानंतर आम्ही तिघही मंत्री अथांग समुद्र पाहत होतो आणि विचार करत होतो हा किती मोठा समुद्र आहे। त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र देखील आम्हाला पाहायला मिळेल। ज्यावेळी हेलिकॉप्टरने उतरत होतो त्यावेळी मी दोघांनाही दाखवलं, बघा त्या समुद्रापेक्षाही मोठा हा भाविकांचा समुद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 178 वर्षाची ही परंपरा सप्ताहाची जी सद्गुरु गगनगिरी महाराजांनी सुरू केली, गंगागिरी महाराजांनी सुरू केली आणि आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची ही परंपरा या ठिकाणी चालवतायत। मागच्याही काळात मला येण्याची संधी मिळाली, त्याही वेळेस मी बघितलं इथली शिस्त, इथली भाविकता आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे ज्यावेळेस प्रसाद घेतला जातो त्यावेळेची जी काही या ठिकाणची तत्परता आहे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं
जगापेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर याचाही एक गिनीस रेकॉर्ड तयार होऊ शकतो. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर याचं निमंत्रण देण्याकरता परमपूजनीय रामगिरी महाराजांचा निरोप आला की मला मुंबईला यायचंय. पण मी निरोप दिला. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत करायला मला आनंदच झाला असता. पण मी निरोप दिला, पहिल्यांदा मला तुमच्या दारी येऊ द्या, पहिल्यांदा मला शनिदेवाचं दर्शन आणि या सर्वांचं दर्शन घेऊ द्या, तुमचं दर्शन घेऊ द्या, मग तुम्ही त्या ठिकाणी मुंबईला या. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगातनं एक प्रकारे वोट जिहाद अशा प्रकारची व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्याकरता काही लोक एकत्रित आली आणि ज्यावेळेस हे षडयंत्र लक्षात आलं त्यावेळी आम्ही, मी असेल, शिंदे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि आम्ही परमपूजनीय रामगिरी महाराज आणि इथले जेवढे आध्यात्मिक संत आहेत त्यांना हे सांगितलं, हे राजकीय आक्रमण नाही आहे, हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर असलेलं आक्रमण आहे, हे सांस्कृतिक आक्रमण आहे. काही मुठभर लोक हे जर एकत्रित येऊन या ठिकाणी धर्माच्या नावावर राष्ट्रीय विचाराला, संतांच्या विचाराला पराजित करू शकतात अशी भावना तयार झाली तर जसं पूर्वीच्या काळामध्ये आमच्या मंदिरांवर आक्रमण झाले, आमच्या संस्कृतीवर आक्रमण झाली, तसे मूक आक्रमण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सरकार येतील, सरकार जातील, खुर्ची कोणाचीच परमनंट राहत नाही, पण आपला देश आणि आपला धर्म हा कायम राहायला पाहिजे. कारण आपल्याला छत्रपती शिवरायांनी सांगितलं, स्वराज्य कशा करता, देव, देश आणि धर्माकरता, रयते करता स्वराज्य, हा मंत्र छत्रपतींनी आपल्याला दिला. आणि मी खरोखर या आध्यात्मिक शक्तीचे साष्टांग दंडवत घालून यांना प्रणाम करीन की या शक्तीने उभ्या महाराष्ट्रामध्ये चेतना पेटवली आणि उभ्या महाराष्ट्राला सांगितलं की आपल्या संस्कृतीला वाचवायचं असेल तर आपल्याला जाती भेद विसरून सगळ्यांना एक यावं लागेल. जो विचार संतांनी दिला, ज्या विचारातून 800 वर्षाची आमची परंपरा वारीची सुरू झाली, ज्याच्यामध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, जात नाही, पात नाही, भाषा नाही, प्रत्येक जण एकमेकांमध्ये विठ्ठलाला पाहतो, प्रत्येक जण एकमेकात पांडुरंगाचं दर्शन करतो, प्रत्येक जण फुगडी घातल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतो आणि तूच मोठा आहे सांगतो. हीच परंपरा जिवंत राहिली पाहिजे. याकरता आमचे रामगिरी महाराजांसहित ही सगळी संत शक्ती मैदानामध्ये उतरली आणि तुम्ही परिणाम पाहिला. संत शक्ती ज्यावेळेस मैदानात उतरते सगळ्यांचा सुपडा साफ होतो. त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळाला आणि म्हणूनच मला या ठिकाणी येऊन जाहीरपणे या संत शक्तीचे आभार मानायचे होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, तुम्ही येऊ नका, आधी मला येऊ द्या. आता महाराज आपण कधी या, आपलं स्वागत मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी करायला मला अतिशय आनंद होईल. आज या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे. आमचे गिरीश भाऊ असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील जी असतील, आपल्या सरला बेटाचं जे काही कार्य आहे हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी भाविकांकरता ज्या व्यवस्था करता येतील त्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातच शनी देवगाव बंधारा हा एक अत्यंत महत्वाचा बंधारा आहे. मला याची कल्पना आहे की हा बंधारा झाला तर आमच्या शेतकऱ्यांचंही मोठं कल्याण होणार आहे आणि म्हणून आजच तुम्हाला वचन देऊन जातो, शनी देवगाव बंधारा आम्ही करणार म्हणजे करणार, निश्चितपणे हा करणार. आणि यासोबत
आमचे सुरेश चव्हाणके दिल्लीवरनं आले, ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांचं या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले, आणि ते म्हणजे या ठिकाणी जो काही सरला बेटाचा विकास आराखडा 109 कोटी रुपयाचा तयार झालेला आहे, हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे. सुरेशजी, तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज, यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचंही काम हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू. खरं म्हणजे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर एकीकडे आज आपण आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत विजेची व्यवस्था उभी केली. आता दिवसा 12 तास वीज आपल्याला द्यायची आहे. येत्या काळात सोलरची वीज देखील आपण देणार आहोत. पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी देऊन त्यांना कायम कर्जाच्या विळख्यातनं आपल्याला मुक्त करायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम आपण हातामध्ये घेतलंय. आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी कामाला लागलेले आहेत, आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा बाहेरचा भाग आहे, विशेषतः आमच्या ज्या तिकडनं उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आणायचं, जेणेकरून आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण आम्ही शपथ घेतली आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. त्यांना दुष्काळातनं मुक्त करायचं आहे, आणि याचं काम आम्हाला याच वर्षी सुरू करायचं आहे. याची तयारी देखील आम्ही सुरू केलेली आहे. बंधू भगिनींनो, हा जो काही आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, या आशीर्वादातून आम्हाला मोठं परिवर्तन घडवायचं आहे. आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत, आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आणि ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, आपण आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिलेला आहे. मी तुम्हाला याच मंचावरनं सांगतो, 5 वर्षानंतर तुम्हाला आम्हाला निवडून दिल्याचा आनंदच असेल, तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. असं काम या ठिकाणी आम्ही करून दाखवू. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला काम करायचं असतं त्यावेळी आपल्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती देखील लागते. आध्यात्मिक शक्ती ही आपल्याला सन्मार्गाने चालायची ताकद देते. आध्यात्मिक शक्ती ही आपल्याला सुविचार देते. आध्यात्मिक शक्ती ही खऱ्या अर्थानं आपल्याकडनं चांगली कामं झाली पाहिजेत अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला देते. आणि म्हणूनच ही शक्ती प्राप्त करून घेण्याकरता या ठिकाणी आलो. एकीकडे मंचावरून या ठिकाणी रामगिरी महाराजांची शक्ती आणि चराचरात वास करणारी गंगागिरी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीचं स्वरूप तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहात. तुमची शक्ती आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आता या वर्षी आलो, दरवर्षी येणार. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तर मी येतोच. आज आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांची वेळ मिळाली, त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. ते देखील येणार होते. पुढच्या वर्षी आम्ही दोघंही येऊ आणि आमच्या अजितदादांनाही घेऊन येऊ. मी पुन्हा एकदा महाराज आपले मनापासून आशीर्वाद घेतो आणि आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. मुख्यमंत्री आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते. कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार.
लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील, 9822904076, 913030 1991, 735050 1991. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स, भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध, पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध, प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण, खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 985039 5114. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 8010221213. श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 992236 3895. श्री पांडुरंग तुपे, 988132 श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील. श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 962389 9191, 962365 9191. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.